मी घेतो त्यांना घेतायत कोण त्याबद्दल त्यांचं खूप सारं अभिनंदन। तसेच कोकणवाडीतील जे विजय भाऊ वागचौरे यांचे सहकारी मित्रमंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे खूप त्यांचं पण खूप सारे आभार। तसेच शिवमल्हार भजनी मंडळ मुकुंदवाडी यांनी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीदास खटके, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ मेत्रे आणि सर्व पदाधिकारी प्रत्येक वर्षी लहुजी शेवाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंतीची मिरवणूक पैठण गेट ते कोकणवाडीपर्यंत काढली जाते। ती परंपरा खंडित होऊ नये म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रल्हादजी बनसोडे साहेब, तुळशीदास खटके साहेब, बंडूराव लोणे साहेब, भानुदास कोरे साहेब, दत्ताभाऊ मेत्रे या सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेऊन गल्ली गल्लीने शहरामध्ये जाऊन कार्यकर्त्यापर्यंत हा संदेश पोहोचून आज भव्य देवी असे मिरवणूक काढले। अहिल्या देवींचे जे काही त्यांनी आयुष्यभर समाजकार्य केलेले आहे ते समाजकार्य जनतेच्या समोर यावं, जनतेला माहीत व्हावे, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही जयंती साजरी केली जाते। त्या जयंतीमध्ये सर्व पक्षातील सर्व जाती धर्मातील लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि आपल्या आपल्या परीने जे काही योगदान देता येईल ते देतात। काही आमच्या सुधीर गावडे साहेब सारखे जे आहे अन्नदान, त्याचप्रमाणे या एरियातले तांबे साहेब, त्याचप्रमाणे विजय भाऊ वागचौरे यांच्या सर्वांचं इत्यादी मान्यवरांचं खूप सहकार्य लागतं आम्हाला। प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही सार्वजनिक जयंती उत्सव साजरी करण्यामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे आणि याबद्दल मी सर्वांचे मनापासून या जयंतीच्या तर्फे आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। असंच त्यांनी प्रत्येक वर्षी सहकार्य करून आणखी यापेक्षा त्याची भव्य दिव्य आणखी जयंती साजरी करता येईल याचा प्रयत्न करावा, एवढं बोलून धन्यवाद। यानंतर दोन शब्द सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीदास खटके सर करतील। पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सर्व आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व समाज बांधव प्रत्येक भागामधून इथं कोकणवाडी इथे आलेले आहेत आणि समितीतर्फे सर्वांचं स्वागत पण केलेलं आहे। समितीतर्फे असे भव्य असे रॅली पण निघाली होती, त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। त्याबद्दल सर्वांचे मी खटके तुळशीदास स्वागत करतो। थँक्यू।